हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आता घरून नाक्यावर आल्यानंतर आपल्याला लगेच घर सामानाचं भाडं लागलेलं आहे आणि ते लोड करण्यासाठी बघा आपण इथं आलेलं आहे. घ्या खेटून. बस 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 ओके. तर मित्रांनो, आता घर सामान भरायला गाडी लोड करायला सुरू झालेलं आहे. आणि मित्रांनो, आपलं असं सर्व जे चालतं आपलं गाडी धंदा, सर्व घर सामान, केटरिंगचे भाडे, सेंटरिंगचे भाडे, सामान शिफ्टिंग वगैरे, ट्रान्सपोर्टचे भाडे, असेच आपले भाडे चालत राहतात आणि त्याच्यावरच आपला घर संसार चालत राहतो. तर त्यामुळं आणि मी जे आपल्याला भाडे मिळतात कोणत्याही प्रकारचे, त्याचंच व्हिडिओ मी शूट करतो आणि तेच यूट्यूबला टाकत राहतो. तर त्यामुळं आपलं असंच चालतं सर्व. तर आता हे बघा, लोडिंग चालू आहे त्यांचं. ज्यांचं घर सामान आहे ना, त्यांनी जोडीला एक माणूस आणलेला आहे त्यांना मदतीसाठी, आणि आता ते दोघं मिळून ते लोडिंग करत आहे बघा. घर सामानासाठी ना कुणीतरी जोडीला लागत राहतं. कधी एक माणूस लागतो, कधी दोन लागतात, कधी चार लागतात. तर हे दादा यांनी ते स्वतः करतात आणि त्यांनी जोडीला एक माणूस आणलेला आहे आणि ते दोघं मिळून आता लोडिंग करता येते. हे बघा, बस सरकायचं आहे आता, बस बाकी काहीच करायचं नाही. नाही, मला वाटलं जास्त सामान असेल तर मग उभं केलेलं बरं भाऊ असं. घर सामानावर त्यांची मुलं सुद्धा कामं करतात बघा. तर तेवढंच काम हलकं होऊन जातं. लोड होत आली आता आपली गाडी. निघू आपण आता खाली करण्यासाठी. तर आता मित्रांनो, लोडिंग झालेलं आहे. आता आपल्याला ते खाली करण्यासाठी आता आपल्याला जायचं आहे. गणपती बाप्पा मोरया. कासला इथे वर्षापासून वापर. हां, नाही नाही, व्यवस्थित ठेवते. चला, तर आपल्याला इथं खाली करायची आहे रूम. हे बघा, इथं खाली करायची. हे बघा, इथं खाली करण्यासाठी झालेलं आहे बघा. आजूबाजूचं वातावरण बघा किती छान आहे. पिवळ्या फुलांचं झाड आहे बघा, पूर्ण पिवळे फुलं आहे बघा त्याला. काय नाही, खाली करायला वेळ नाही लागत. जास्तीत जास्त अर्धा पाऊण तासामध्ये खाली होऊन जातं. गाडी लोड करायला भरायला वेळ लागतो, खाली करायला इतका वेळ नाही लागत, पटापट होऊन जातं.
चला गाडी झाली खाली, जाऊया आपण नाक्यावर. तर मित्रांनो आपण आता ते घर सामान खाली करून आहे ना आपण नाक्यावरती आलेलो आहे. तर मित्रांनो तो कसं तो ज्याचं घर सामान होतं ना तो नाक्यावरतीच हमाली वगैरे करत राहतो. त्याच्यामुळं मग बिचारे दर 11 महिन्यांनी त्यांना रूम खाली करावं लागते. आणि त्यामुळं नेहमी घर सामान मग इकडं खाली करा, परत ते भाडं द्या, ते तो चालूच राहतो दर वर्षाला त्यांना तो खर्च. त्यामुळे ती क्यू होती त्यांची. तर मग नाक्यावरचं असल्यामुळं त्याला म्हणलो बाबा तुला जे द्यायचे ते दे. तर त्यांनी दिले 300 रुपये. तर ठीक आहे, असे आम्ही 500 कमीत कमी 500 घेत राहतो. पण त्याला म्हणलो त्यांनी 500चीच नोट दिली माझ्याकडं. तर त्याला 200 परत दिले बाबा, 300 ठीक आहे म्हणलो. आणि आता आपण नाक्यावर आलेलो आहे ना. आपल्याला मित्रांनो आता जवळजवळ आहे ना 2:10 झाले. भूक खूप लागलेली आहे कारण काल शिवरात्रीचा उपवास होता आणि आता आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर बघा आपल्याला आपला आज जेवण आलेलं आहे. वरण भात आहे, बटाट्याची भाजी आणि पोळी आहे. तर मित्रांनो चला उपवास सोडायला. ओके. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथं थांबू. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचं काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू. मित्रांनो डिझेल टाकण्यासाठी झालेले बघा किती का 500.